नमस्कार. रोहन प्रकाशन्स आणि क्वीन्स बी प्रस्तुत करत आहेत अक्षरांचे चांदणे. सहप्रायोजक आहेत प्रधा स्टुडिओज. डॉक्टर रवी बापट हे नाव मराठी माणसाला माहीत नाही असं होणंच शक्य नाही. त्यांनी केलेलं त्यांचं अनुभव कथन हे रोहन प्रकाशनच्या बेस्ट सेलरपैकी आहे बरं का. पुस्तक बघ, वॉर्ड नंबर 5 KEM. हे पुस्तक शब्दांकन केलंय सुनीती जैन यांनी. आपण अधिक जाणून घेऊया. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री. रुग्ण कोणीही असो, त्याची पत प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापट यांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. डॉक्टर रवी बापट म्हणतात, माझ्या प्रदीर्घ सेवा कालामध्ये आणखी एक गोष्ट माझ्या मनावर प्रकर्षाने बिंबली गेली. ती म्हणजे डॉक्टरनं रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञान वापरून पाहणं हे पुरेसं नाही आहे. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे सारं समजावून घेऊन त्याच्याशी सुसंवाद साधणं आणि मग त्याच्यावरती उपचार करणं हे फार गरजेचं असतं, असं माझं ठाम मत बनलेलं आहे. कारण वैद्यकशास्त्र हे शास्त्र जरी असलं तरी ते संख्याशास्त्राप्रमाणे बिनचूक नाही आहे. 2 + 2 = 4 असं उत्तर इथे प्रत्येक वेळेला मिळतंच असं नाही. याचं कारण साधं आहे. प्रत्येक रुग्णाची शरीररचना जरी सारखी असली तरी प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे सारखं नसतं. रोगाला सामोरं जाण्याची, झगडण्याची, उपचारांना प्रतिसाद देण्याची, दुखणं सोसण्याची प्रत्येक रुग्णाची क्षमता ही भिन्न असते. तसंच वैद्यकीय व्यवसायामध्ये आजाराचं निदान आणि उपचार हे भिन्न असू शकतात. त्याचप्रमाणे रोगाचं प्रकटीकरण ही वेगवेगळं असू शकतं. म्हणूनच डॉक्टरसाठी प्रत्येक रुग्ण हा एक वेगळा आणि नवा अनुभव असतो. खरं तर ही सारी कहाणी आहे केईम हॉस्पिटलमधल्या माझ्या वॉर्ड नंबर 5ची. माझ्या KEMशी असलेल्या 40 वर्षाच्या साहचर्यामध्ये माझा बहुतांशी वेळ सारा याच वॉर्डमध्ये गेला आहे. हा लेखन प्रपंच करताना हा वॉर्ड, त्याच्या भिंती, इथल्या खाटा, त्या खाटांवर उपचार घेऊन गेलेले लहान सहान थोर असे अगणित रुग्ण, माझे असंख्य विद्यार्थी डॉक्टर्स, वॉर्डचे नर्सेस, वॉर्ड बॉईज, कर्मचारी इत्यादी सगळ्यांच्याच आठवणी मनामध्ये उसंबळून आल्या. अनेक रुग्णांनी वॉर्डला दिलेल्या भेटीही अजून जुन्या स्मृती ताज्या करून जातात. आधी विद्यार्थी आणि मग निवासी डॉक्टर, व्याख्याता आणि नंतर विभाग प्रमुख अशा विविध भूमिका मी निभावल्या आहेत त्या याच वॉर्डच्या साक्षीने. डॉक्टर बापट आणि त्यांचा वॉर्ड नंबर 5 असं समीकरण होण्या इतकं ते माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलंय. मुळात हे कथन जितकं माझं आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच ते माझ्या वॉर्ड नंबर 5चं आहे. माझ्याकडे दाखल झालेली एक लोकप्रिय व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध कलावंत शाहीर दादा कोंडके. दादांचं आयुष्य परळ नायगाव भागामध्ये गेलं. दादा आणि माझे परममित्र भाऊ साळुंके हे वर्गमित्र. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतल्याबद्दल दोघांनाही शाळेत सज्जड दम मिळाला होता. दादा कुठेतरी शिकारीला गेला होता, तिथे म्हणे त्याला साप चावला. तेव्हा सारी खाजगी रुग्णालय डॉक्टर्स सोडून दादा KEMमध्ये दाखल झाला. KEM सारखं गरिबांचं रुग्णालय दादाने दाखल होण्यासाठी शोधलं ही विशेष गोष्ट म्हणायला पाहिजे. सोंगाड्या या चित्रपटामुळे दादा त्यावेळी प्रसिद्धीच्या तसंच लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावरती होता. सापाच्या दाताचे व्रण आणि जखमा स्पष्ट दिसत होत्या. पण काळजीचं काहीच कारण नव्हतं. दादाला खूप काही अपाय झाल्याचं चिन्ह नव्हतं. दादाला तपासणीसाठी स्पेशल रूममध्ये ठेवलं. अरे मग काय, चाहत्यांची गर्दी थांबता थांबवेना, नाकी नऊ आले नुसते. दादा म्हणाले, डॉक्टर
सिरियसचा बोर्ड लावावं बाहेर. अहो वीक काढून डोकं खाजवायलाही वेळ नाही मिळत. आता दादांचा हजरजबाबीपणा, कोटीबहाद्दर स्वभाव हा रुग्णालयातही जागृत होता. एके दिवशी मला दादा म्हणाला की, डॉक्टर, घाम गाळून तुम्ही ऑपरेशन करता, मला एकदा दाखवा ना तुमचं ऑपरेशन, मला बघायचं आहे. मी त्याला सांगितलं, अरे बाबा, रक्त बघून पडला असतं मी उसळणार नाही. दादा तयार झाला. त्याला शस्त्रक्रिया बघण्यासाठी वेगळे कपडे, टोपी घालून नटवलं. त्याने माझं ऑपरेशन पाहिलं. लिव्हर, किडनी सगळं सगळं विचारून घेतलं आणि आत डोकावूनही पाहिलं. दुसऱ्या दिवशी राऊंडला सकाळी जाताना आधी दादांकडे गेलो तर मला काय धाड भरली आहे, माझ्याकडे कशाला पहिल्यांदा आलात? तो कालचा ऑपरेशन मला पेशंट उचक्या देतोय, त्याला बघा आधी. मी सहाय्यकाकडे पाहिलं तर त्यांनी तो पेशंट ठीक असल्याचं सांगितलं. दादा म्हणाला, त्यांना काय विचारताय तुम्ही? तुम्ही तंबाखूची पिंक आत टाकले ना, ते मी पाहिलंय, म्हणून तो उचक्या देतोय बिचारा. मी दादाला म्हटलं, अरे निदान माझ्या सहाय्यकांसमोर तरी माझी फिरकी घेऊ नकोस. दादानी कान पकडून चुकलं असं म्हटलं. पण तसा तो सुधारण्याच्या पलीकडचा माणूस होता. राहतच तसे त्याला. दादांमध्ये एक उत्स्फूर्तपणा होता, विलक्षण हजरजबाबीपणा होता आणि त्याचंच प्रत्यक्ष दर्शन घडत होतं. दादाची एक खास आठवण म्हणजे माझ्या एका मित्रांनी ग्रेट डेन जातीचं कुत्रं दिलं होतं. तो कुत्रा बघायला दादा एका तज्ज्ञाला घेऊन आला, कारण त्याला तो कुत्रा सिनेमात वापरायचा होता. अर्थात फजिती आमचीच झाली, कारण तो ग्रेट डेन नव्हताच मुळे. पुढे तो कुठल्या तरी रोगाने कुत्रा गेला सुद्धा. मध्ये काही वर्ष गेली. आमच्या रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर तिळवे यांनी मला सांगितलं की त्यांच्या सासऱ्यांकडे आयरिश सेटर जातीच्या कुत्रीला सुंदर पिल्लं झाली आहेत, हवं असेल तर मिळेल. मी ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन एक छोटीशी आयरिश कुत्री घरी आणली आणि तिचं नाव ठेवलं चेरी. दुसऱ्या दिवशी मी माझ्या गुरुवारच्या ओपीडीत बसलो होतो. माझी आई धावत आली आणि म्हणाली, अरे आपल्या चेरीला डिस्टेंपर झाल्याचं वाटते. आमच्याकडे लहानपणापासून बुल टेरियर, गोल्डन रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल, जर्मन शेफर्ड म्हणजे अल्सेशियन अशा विविध जातीची कुत्री होती आणि आईनीच त्यांना वाढवलं असल्यामुळे तिला त्यांचे सगळे रोगही पाठ झाले होते. मी घरी गेलो आणि तिला पाहिलं तर तिला खरोखरच डिस्टेंपर झाला होता. चेहरा मलूल झाला होता, डोळे निस्तेज होते, पायातील शक्ती गेली होती. नशिबाने KEM मध्ये प्राण्यांवर प्रायोगिक शस्त्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज विभाग होता. तेथे डॉक्टर खान म्हणून वेटरनरी डॉक्टर होते. मी चेरीला उचललं आणि तिथे घेऊन गेलो. डॉक्टर खान यांनी सलाईन, प्रतिजैविके वगैरे देऊन तिला शर्थीने वाचवलं. आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला, पण मनामध्ये एक रुखरुख निर्माण झाली की दोघांच्या नोकरीमुळे आपण तिची काळजी घ्यायला पुरेसे समर्थ नाही आहोत म्हणून. तर आई मला म्हणाली, तुम्हाला नीट देखभाल जमत नसेल तर देऊन टाका ना कोणतरी चांगल्या माणसाला. माझ्या मनात पहिलं नाव आलं ते दादांचं. त्याला फोन करून विचारलं, तो तर अत्यानंदाने उडालाच. आत्ता योग विचारलं. म्हटलं, ये तुझ्या सोयीनी. पण कसं काय? तो ताबडतोब हजर आणि चेरीला घेऊन गेला सुद्धा. आणि दादानी खरोखर त्याची पुढे उत्तम देखभाल केली. मध्ये एकदा भेटला तेव्हा म्हणाला, डॉक्टर, तुम्हाला 6 नातवंड झाली, आजोबा झालात तुम्ही. चेरीचं त्यांनी मनापासून कौतुक केलं. कुत्र्यांबद्दल प्रेम असणं वेगळं आणि त्यांची निगा राखून त्यांना वाढवणं हे वेगळं. त्यांची निगा राखता येत नसेल तर शहरी जीवनात हे उपद्व्याप करणं बरोबर नाही हे मला तेव्हा उमगलं. दादांनी बरीच कुत्री पाळली होती. एक केनलही तयार केलं होतं. कुत्र्यांना प्रशिक्षण द्यायची सोयही केली होती. आता या एकट्या जीवाला श्वान सर्वात जवळचा आणि विश्वासू का वाटलं असेल बरं? नंतर एकदा दादाला GS महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळात मुलाखतीसाठी बोलवायला गेलो. तर तो म्हणाला, नको बाबा डॉक्टर, तुमची मेडिकलची आणि इंजिनिअरिंगची पोरं महावात्रटणे इब्लीस असतात. मी म्हणालो, अरे दादा, तू सगळ्यांना पुरवशील. येतो म्हणाला, पण सांभाळून घ्या. तर डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. वाटत त्यांनी दादाला विचारलं, दादा, तुम्ही तुमच्या चित्रपटातून काय संदेश देता? क्षणाचाही विलंब न करता दादा म्हणाला, अहो, ते नेत्यांचं काम आहे, संतांचं काम आहे. माझं काम लोकांना त्यांच्या दैनंदिन कटकटीतून आणि ताणतणावातून बाहेर काढून 3 तास निर्भळपणे हसवण्याचं आहे.
त्याच्यामध्ये उगाचच अर्थबिर्थ शोधू नका. दादांची मुलाखत विलक्षण रंगली. प्रश्न संपायच्या आत दादाचं उत्तर तयार असे. अश्लीलता, सेन्सॉर बोर्ड, अर्धी चड्डी, अंगविक्षेप, गाण्यातील शब्द, संवाद अशा विविध प्रश्नांना दादांनी दिलेली उत्तरं ऐकून तर विद्यार्थ्यांनी त्यांना डोक्यावरच घेतलं. मैत्रीच्या बाबतीत दादा हे वेगळं रसायन होतं. 1975 साली मला कॉमनवेल्थ फेलोशिप मिळाल्यावर मी स्कॉटलंडला जाणार असं कळल्यावरती दादांनी मला ऑफिसमध्ये बोलवून जो काही हृदय सत्कार केला ना, भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या, त्याने मी भारावून गेलो. आमच्या गिरण नावाचा डॉक्टर आयुष्यात पहिल्यांदा परदेशी निघालाय म्हणून त्याला कोण कौतुक. असा हा लोकविलक्षण दादा. पण सोंगाड्या हीच दादाची खरी ओळख. केईमधील वास्तव्यानंतर घरी जाताना दादानी एक फ्रीज देणगी दाखल दिला. तो आजही जठरांत्र शल्यचिकित्सा विभागाच्या कार्यालयामध्ये आहे. डॉक्टर म्हणतात, अजून एक व्यक्ती आली माझ्या आयुष्यात. 1970 नंतर व्यवसायात आणि नोकरीत स्थिरावल्यानंतर मी महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींशी भेटीगाठी होऊ लागल्या. त्यांच्या सहवासात अनेक महनीय व्यक्तींशी जवळून ओळख झाली. आता मध्य प्रदेशात राहिलेल्या माझ्यासारख्या माणसाला नाटक हा विषय काही फारसा जवळचा नव्हता. नौटंकी, मुशायरे यांच्याशी माझी ओळख होती, पण नाटकांची गट्टी जमली ती मुंबईतच. हळूहळू नाट्यप्रेमी म्हणून माझ्या नाटकातल्या मंडळींशी ओळखी व्हायला लागल्या. माझा जास्त संबंध आला तो अभिजात या नाट्यसंस्थेशी. कारण अर्थातच विजय पितळे आणि विजय देसाई. अभिजात ही नाट्यसंस्था स्थापन केली ती अनंत काणे आणि त्यांचे जिवलग मित्र विजय पितळे यांनी. अनंत काणे हे स्वतः अतिशय देखणे गृहस्थ. त्यांचा स्वतःचा कोहिनूर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता, पण नाटकामुळे ते झपाटलेले होते. सुरुवातीला त्यांनी शन्ना नवरे यांची धुक्यात हरवली वाट आणि सूर राहू दे अशी 2 नाटके सादर केली. त्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर अभिजात संस्थेमध्ये आले आणि एक खांबी तंबू असलेलं नवनाटक जन्माला आलं, ते म्हणजे सुरुंग. पहिले 100च्या 100 प्रयोग हाऊसफुल गेले. आणि मग पुढे अभिजातनी 10-15 वर्ष मराठी रंगभूमीवरती अधिराज्य गाजवलं. अभिजातच्या गुंतता हृदय हे या नाटकाचे डॉक्टर घाणेकरांनी जवळपास 1,500 प्रयोग केले. मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं की हे विजयद्वय डॉक्टरांबरोबर असताना डॉक्टरांनी कधीही घोळ कसा घातला नाही. इतरांच्या नाटकात ते घोळ झाले अशी डॉक्टरांच्यावरती टीका झालेली होती. डॉक्टरांनी या दोघांवरती खूप प्रेम केले आणि त्या दोघांनीही त्यांच्यावर केलं. त्या दोघांनी त्यांना आणि त्यांच्या कमजोरीला सांभाळून घेतलं. डॉक्टरांचा इतका विश्वास संपादन केला की त्यांना या दोघांच्या शब्दाबाहेर जाताच येत नसे. पहिल्या भेटीतच माझी आणि डॉक्टरांची मैत्री झाली. त्यांनी माझ्यावरही भरपूर प्रेम केलं. धाकट्या भावाप्रमाणे कधी हक्काने कधी रागावून तर बऱ्याच वेळा बरोबरीच्या नात्याने चर्चा करून घाणेकर दाम्पत्याने माझ्या जीवनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण केला. डॉक्टर घाणेकरांचं व्यक्तिमत्व हे निरागस बालसदृश होतं. स्वतःला झोकून देण्याचा त्यांचा स्वभाव होता, मग तो अभिनय असो व जीवनातील इथला कुठलाही व्यवहार असो. त्यामुळे त्यांच्या संबंधी अनेक प्रवादही पसरले होते. माझ्या स्मरणात डॉक्टरांच्या ज्या आठवणी जपलेल्या आहेत त्या फार सुंदर आहेत. कोणीही आजारी असो डॉक्टर धावले. कुणालाही महत्त्वाच्या व्यक्तीकडून काम करून घ्यायला हवं असेल तर डॉक्टर आहेतच शब्द टाकायला. विशेषतः रंगमंच कर्मचाऱ्याला पैशाची मदत हवी असो, डॉक्टरांचा हात सतत पुढे असे. एकदा विजय देसाई शिवाजी मंदिरच्या ग्रीन रूममध्ये सचिंत बसला होता. तेवढा डॉक्टर आले. त्याच्याकडे बघून प्रेमाने पण अधिकारपणाने विचारलं, काय रे, कसला काळजीत पडलायस? विजयी खमक्या, काय उपयोग आहे, तुम्ही मदत करणार आहात का? मला 5,000 रुपये हवे, देता? क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, उद्या सकाळी घरी आणि पैसे घेऊन जा. 6 महिने मिळणार नाहीत परत, विजय म्हणाला. त्यावेळी डॉक्टरही ठणकावून म्हणाले, अरे हो, मी काय परतीच्या बोलीवर देतोय असं म्हणालो का? दुसऱ्या दिवशी विजय सकाळी 8 वाजता घरी गेला. डॉक्टरांनीच दार उघडलं. हातातलं पैशाचं पाकिट त्याच्या हातात दिलं आणि त्याला खेचत देवघरात नेलं आणि म्हणाले, नमस्कार कर, तुझं काम नक्की होईल. डॉक्टरांचे प्रेमळ उदार रूप खूपदा अनुभवले मी.
विजय 6 महिन्यांनी पैसे परत करायला गेला तर लटके रागावून त्याला म्हणाले, ठेव तुझ्याकडेच, मला गरज पडेल तेव्हा मागेन मी. त्यांना जी अमाप लोकप्रियता लाभली होती ना, ती यांच्या लाघवी स्वभावामुळेच. एका गोष्टीच मला नेहमी आश्चर्य वाटतं. अशा उत्कट कलावंत व्यक्तींना आपण मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध कुटुंब कल्पनांमध्ये का बंदिस्त करून ठेवतो? त्यांनी त्यांच्या कलेद्वारे दिलेल्या आनंदाचा आपण पुरेपूर आस्वाद घेतो ना, त्यांच्या प्रेमात पडतो ना, मग तेवढं पुरेसं नाही आहे का? त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून मग नंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा करायची खोड आपल्याला का जडली आहे? काशीनाथ घाणेकर गेले आणि मराठी नाट्यगृहांमधला हाऊसफुलचा बोर्ड हा नाहीसा झाला, हे सत्य आपण का नाकारतो? डॉक्टर गेले तेव्हा ओक्साबोक्शी रडणाऱ्या रंगमंच कर्मचाऱ्यांचे अश्रू आपण का विसरतो? काय देणं घेणं आहे लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींची? काय गरज आहे त्यांच्या उणिवाबद्दल कुचाळक्या करण्याची? असो, अभिजात आणि काशीनाथ यांच्या आठवणीबरोबर अनंत कण्याची आठवणी आल्याशिवाय राहत नाही. ते माझे रुग्ण होते. त्यांची मूतखड्याची पहिली शस्त्रक्रिया केईमध्ये झाली होती. पण त्यानंतर एका जीवघेण्या आजारात ते सरळ पंचतारांकित रुग्णालयात दाखल झाले. खरं तर त्यांचा आजार हा माझा विषय होता, पण त्यांनी महागड्या रुग्णालयात जाणं पसंत केलं. ते अत्यवस्था आहे ते ऐकून वाईट वाटलं. अखेर त्या आजारातच ते गेले. रुग्णालयाचं बिल भागवण्यासाठी 75,000 रुपये नव्हते, म्हणून त्यांचे कलेवरही ताब्यात मिळत नव्हतं. शेवटी नाट्य व्यावसायिकांनी वर्गणी गोळा करून ते ताब्यात घेतलं. अर्थात दोष काढण्याचा नाहीये. खोटी आश्वासनं देऊन त्यांना पंचतारांकित रुग्णालयात नेणाऱ्यांचं आहे. आता मी डॉक्टर मित्र असूनही त्यांना तपासायला त्या रुग्णालयात गेलो नाही, म्हणून काही मित्र माझ्यावर रागावलेही. पण विजय हे जाणून होते की मी महानगरपालिकेच्या रुग्णालयात पूर्ण वेळ काम करत असल्यामुळे खाजगी रुग्णालयात सल्ला द्यायला किंवा शल्यचिकित्सा करायला जाऊ शकत नव्हतो. मी माझी तत्वनिष्ठा पाळली, पण ती समाजाच्या पचनी पडत नाही, त्याला काय करणार? शासकीय रुग्णालयामध्ये काम करत असल्याने गुन्हेगारी जगतातील काही मंडळींशीही संबंध आला. गुन्हेगारी जगतातील मंडळी रुग्णालयात असताना त्रास देतात का, बळजाबरी अरेरावी करतात का, असा प्रश्न मला अनेक वेळा विचारला गेला. तर त्याचं उत्तर असं आहे की मुळीच नाही. त्यांचं रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांशी वागणं अतिशय सौजन्याचं असे. त्यांचा कोणी माणूस आमच्याकडे दाखल झाला असला तर वॉर्डमधील इतर गरिबांना औषधं फळं आणून देणं, पैशाळक्याची मदत करणं यासारख्या कृतींद्वारे त्यांच्यातील माणुसकीचं सहजपणे दर्शन होत असे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य रुग्णांप्रमाणेच ठेवला तर तेही सौजन्यानेच वागतात. त्यांच्या मनामध्ये आम्हा डॉक्टरांबद्दल विश्वास, आदर आणि कृतज्ञताही असते, हे प्रकर्षाने जाणवलं. 1970चा काळ असेल. देशी दारूचा स्टॉकिस्ट म्हणून मुकुंद शेठ आमच्या गिरण गावामध्ये प्रसिद्ध होता. पोटावर कोणीतरी वार केला म्हणून 72मध्ये तो माझ्याकडे दाखल झाला. वार बराच खोल होता, पण त्याचं नशीब आणि माझंही नशीब चांगलं होतं. शस्त्रक्रियेनंतर तो बचावला. पुढे बेसाडिया, कुर्णे यासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या देशी दारूचा अत्यंत भरभराटीचा धंदा पार उद्ध्वस्त केला. मुकुंद शेठ मग मंडप डेकोरेटर्सच्या व्यवसायात पडला आणि एक प्रतिष्ठित जीवन जगायला लागला. 80च्या दशकात तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, साहेब, रक्तदान शिबिर घेतोय, तुम्ही यायला पाहिजे उद्घाटनाला. मी म्हणालो, अरे आम्ही सर्जन लोक रक्तपिपासू असतो, येणार नक्की उद्घाटनाला, आणि नुसतं येणार नाही तर शिबिरात रक्तदानही करणार. शिबिराला गेलो, रक्तदान केलं. माझ्याबरोबर तो आणि त्याचे सहकारी यांची खूप छायाचित्र घेण्यात आली आणि त्या दिवशी जवळजवळ 60 ते 70 बाटल्या रक्त जमा झालं. मध्यंतरी काही काळ गेला आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. मुकुंद शेठ आला, पायाला हात लावून नमस्कार केला. साहेब, तुमचा आशीर्वाद पाहिजे, इलेक्शनला उभा राहतोय. मी आश्चर्याने विचारलं, अरे कुठून? तो म्हणाला, आपल्या भोईवाड्यातून. मी त्याला समजावलं, अरे धंद्यातील माणसांनी राजकारणात पडू नये, तू कशाला उगाच बारगणीत पडतोस त्या? शिवाय तिथून शिवसेनेचा एक मातब्बर उमेदवार उभा राहतोय, माहिती आहे ना तुला? तो म्हणाला, साहेब आपल्याला काळजी नाही.
त्या दिवशी शिबिराला आलात ना, तेव्हा जी झोपडपट्टी दाखवली ना, ती आपली आहे. 7,000 मतं आहेत तिथली, तेवढी पुरतात कॉर्पोरेशनमध्ये निवडून यायला. आणि आश्चर्य म्हणजे मातब्बर नेत्याला पाडून मुकुंद शेठ निवडून आला. त्यानंतर कित्येक वर्ष तो नगरसेवक होता. आता मुकुंद शेठची सून सुद्धा नगरसेविका आहे. मुकुंद शेठला नंतर मधुमेह झाला, पायाला गँग्रीन झालं. वॉर्ड नंबर 5 मध्ये माझ्या सहकाऱ्यांकडे दाखल झाला. त्याचा पाय कापावा लागला. त्याचा त्यावेळचा केविलवाणा चेहरा पाहून गलबलू झालं. जुन्या आठवणींनी मन व्याकुळ झालं. मुकुंद शेठ गेल्यानंतर पूर्वीच्या काळी आमच्या गिरण गावातील मटका चालवणारी, दारूच्या भट्ट्या, सोशल क्लब चालवणारी, काळ्या व्यवहारांमध्ये गुंतलेली अनेक मंडळी पुढे अतिशय प्रतिष्ठित जीवन जगू लागली. अशी माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. त्यातली अनेक जण परिस्थितीमुळे केवळ नाईलाज म्हणून कुकर्माला लागली होती. आपण काय करत आहोत याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच ही मंडळी चांगलं जीवन जगण्याची आस मनात बाळगून होती. पण गेल्या कित्येक काही वर्षामध्ये गुन्हेगारी जगतातील लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला दिसतो. नवीन पिस्तुले, AK-47 सारखी हत्यारं आज आली आहेत. आजच्या टोळ्यांमधील मंडळी जगण्याची इच्छाच न धरता सरळ मरणाचा मार्ग पत्करतायत, हे पाहून वाईट वाटतं. आजच्या आणि पुढे येणाऱ्या वैद्यकीय व्यवसायातील प्रत्येक पिढीने आदर्श मानावा, असे डॉक्टर रवी बापट यांचं हे अनुभव कथन आहे. हे फक्त वैद्यकीय व्यावसायिकांनाच नाही, तर तुम्हा आम्हाला सुद्धा रोजचं जीवन जगण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे. अशीच दर्जेदार पुस्तकं घेऊन आपण वारंवार भेटत राहूच. आणखी नाही, तुम्हाला जर तुमच्याकडची पुस्तकं इथे पोचवायची असतील तर जो स्क्रीनवरती नंबर दिला ना, त्याला संपर्क करा आणि जरूर तुमची पुस्तकं पाठवा. आणि तोपर्यंत पाहत रहा अक्षरांचे चांदणे.